हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वदिः साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दईशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र, तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन, आपल्या सर्व श्रोत्यांना वंदन करून शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं होत असलेल्या रोजच्या उपासनेचा आपण प्रारंभ करतोय। कालच्या चिंतनामध्ये आपण 304 नंबरच्या ओवीपर्यंत 9व्या अध्यायातले चिंतन केलेलं होतं। त्यामध्ये माऊलीचे विचार आपण की जवळच एक अमृताच्या विहिरीमध्ये पडलेला एखादा ग्रस्त जणू काय स्वतःला बाहेर काढा, मी मरेन असं जसं म्हणतो, तसं भगवंतापासून स्वतःला दूर जाऊन भगवंताजवळ एकत्र राहणं हे त्याच्यासाठी मरण वाटतं। ग्रासा एका अन्नासाठी अंध धावत आहे किरटी, आढळला चिंतामणी पायलोटी आंधळेपणे, असं माऊली म्हणतात। काय आंधळ्याला काय त्याचा उपयोग होतो सांगा। तसं हे आंधळेपण, जे अज्ञानाचं आंधळेपण आहे, ते घालवणं आपलं अगदी पहिलं कर्तव्य आहे। समजूतदारपणा आपल्या अंगामध्ये भिनला पाहिजे। बऱ्याच वेळा गोष्टीमध्ये समजून घेण्याची पातळी ज्याला आहे ती अज्ञानानं घालवते बरोबर, पण आपण समजून घेत नाही एखादी गोष्ट। देवाला समजून घेणं, माणसानं समजून घेणं, परिस्थिती समजून घेणं हे जमत नसल्यामुळंच आपल्याकडं हे सगळे अहंकार आणि कामक्रोधादी विकार जे निर्माण होतात, ह्याला कारण समजूतदारपणा नाही। त्या समजूतदारपणाला ज्ञान म्हणतात। हे विशेष आहे त्यातली गोष्ट। शाळेत शिकून सुशिक्षित झालेली माणसं जी असतात त्याला सुशिक्षित म्हणतात, पण सुशिक्षित असले तरी सुसंस्कृत असतीलच अशी त्याची खात्री देता येत नाही। हा सुसंस्कृतपणा यावा लागतो, तो ज्ञानाने येतो आणि तो पारमार्थिक ज्ञानाने येतो। म्हणून परमात्म्याचं ज्ञान म्हणजे आपलं स्वतःचं ज्ञान आहे। त्यासाठी ग्रंथांचे, संतांनी उपनिषद, वेदातले ज्ञान, सगळं विचार ज्ञानेश्वरी सारख्या ग्रंथामध्ये वर्णन केलेलं आहे। परवाच आपल्याकडं गीता जयंती साजरी झाली। या गीतेचा विचार आपला धर्मग्रंथ म्हणून आपण किती करतो, किती अभिमान आहे त्या ग्रंथाबद्दल आपल्याला। नुसता अभिमान ठेवून दुसऱ्यांना सांगणं चालतंय काय? काय त्या धर्मग्रंथाचा कधीतरी जाऊन अभ्यास करावा, 4 श्लोक कधीतरी म्हणावेत। त्याच धर्मग्रंथाचाच विचार माऊलींनी आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये केलेला आहे। ज्ञानेश्वरी भगवद्गीतेचं आहे, भगवद्गीतेचं रूपांतर आहे। जी भाष्य ज्ञानेश्वरी भगवद्गीतेवरती झाली, त्यातलं श्रेष्ठ दर्जाचं भाष्य म्हणून ज्ञानेश्वरांची भावार्थ दीपिका मानली गेलेली आहे, सर्व मान्य। म्हणजे तेच आपला धर्मग्रंथ आहे ज्ञानेश्वरी, विचार करायला गेलं तर। ज्ञानेश्वरी हाच आपला धर्मग्रंथ आहे, कारण मराठी भाषिकांसाठी आहे। तो आहे भगवद्गीता, बरोबर आहे, भगवद्गीतेची भाषा वेगळी आहे फक्त, आणि ज्ञानेश्वरीची पण भाषा वेगळी आहे, पण दोन्हीत ते विचार मात्र समान आहेत। त्यामुळे ज्ञानेश्वरी हा सुद्धा आपला धर्मग्रंथच आहे। यातून समजूतदारपणा, शहाणपण, सुसंस्कृतपणा शिकवलेला आहे, पण तो आपण डावलतो आणि आपल्या मनाला येईल तसं आपण वागतो। म्हणून सगळे उलटे सुलटे प्रसंग आपल्या आयुष्यामध्ये, प्रतिकूल घटना घडायला चालू होतात आणि त्यामुळं आपण अस्वस्थ होतो। प्रतिकूल घटना घडू देत, पण ती अस्वस्थता जी आहे ती समजूतदारपणा नसल्यामुळं आहे। हे असंच असतं, एकदा समजायला पाहिजे ना। भोगने ते फळ संचिताचे, हा समजूतदारपणा आहे तुकोबांनी शिकवलेला। वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ, भोगने ते फळ संचिताचे, हा समजूतदारपणा तुकोबा आपल्याला शिकवतात। एकदा समजून घेतो ना, जैशी स्थिती आहे तैशा परी आहे, कौतुक तुप आहे संचिताचे, हे एकदा जर समजलं तर समजल्यानंतर परत दुःखाच्या वाट्याला येईल का आपल्या? नाही येणार। यालाच ज्ञान म्हणतात ना।
ह्या आंधळ्या माणसांना ते समजत नाही. आंधळे म्हणजे समजूतदार नसलेले, उलटच बोलत असतात काहीतरी मंडळी, आणि ते समजून न घेता आपल्या अहंकारामुळं त्याला ते विचार आपल्याकडे अंगीकारत नाहीत. म्हणून ग्रासाय का अन्नासाठी अंध धावत आहे किरटी, आढळला चिंतामणी पाय लोटी. लात मारतो त्या चिंतामणीला. आपल्या स्वतःच्या सुखाला लात मारतात माणसं. जवळच सुख असतं पण त्या सुखाला लात मारून थोडे जातात. का? आंधळेपण. आणि त्यांचं आंधळेपण, इथं आंधळा जो शब्द वापरलाय माऊलीने, तो डोळ्यानं आंधळ आहे. आपण डोळ्यानं आंधळ नाही, बुद्धीनं आंधळी झालेलो आहोत. आणि म्हणून आपल्याला, आपण जरी डोळे आपलेले असले तर बुद्धीचे डोळे उघडायला पाहिजे. ती सद्बुद्धी, ती सात्विक वृत्ती कधीतरी आपल्या अंतरंगामध्ये जागृत व्हावी लागेल. आणि त्यासाठी ज्ञानाशिवाय दुसरा पर्यायच नाही. म्हणून माऊली त्याच्यावरती पुढे भाष्य करतात. एवढे दृष्टांत दिल्यानंतर परत सिद्धांत सांगतात, तैसा ज्ञान जे सांडूनी जाईल. तसं जर ज्ञान टाकून जर कोण जाईल, तै ऐशी ही दशा आहे. ही दशा अशीच होणार आहे आपली. मनुष्याला ज्ञान जेव्हा सोडून जातं तेव्हा अशी दुर्दशा आणि अद्दैन्य प्राप्त होतं. म्हणून कीजे ते केले नव्हे ज्ञाने विन. म्हणून ज्ञाना वाचून जे करावे तर केलं असं होतच नाही. कारण ज्ञानामुळेच मोक्ष प्राप्त होतो, ज्ञानामुळेच भगवंत कळतो, ज्ञानामुळेच स्वतःची ओळख होते. आणि या सगळ्याचा अर्थ एकच आहे, मोक्ष. स्वतःला ओळखणे, देवाला ओळखणं आणि ज्ञान प्राप्त करणं, या सगळ्याचाच अर्थ मोक्ष असा आहे. परंतु आपण दुसऱ्या बाजूनं मग देवाला समजून घ्यायचा म्हणजे नेमका काय करायचा? तो मंदिरातला देव आहे, माझ्या देवघरातला देव आहे आणि सृष्टीतला देव आहे, ही सगळे देवच देव प्रकार आहेत. मग मला कसं समजून घेता येईल? त्यासाठी ज्ञानेश्वरी, तुकारामांची गाथा, दासबोध, उपनिषदांचा अभ्यास थोडा का असं आपल्या आयुष्यामध्ये करून ठेवला पाहिजे. आणि हे करून झाल्यानंतर तो समजूतदारपणा आपल्या रोजच्या जीवनामध्ये वापरता आला पाहिजे. आपण वापर करण्यामध्ये कमी असतो, वाचण्याने ऐकण्यामध्ये खूप तरबेज आहोत. आपण वाचतो खूप, ऐकतो खूप, पण करतो फार कमी. करणं अधिक असायला पाहिजे, करणं अधिक असायला पाहिजे आणि बोलणं आणि अभ्यास कमी असला पाहिजे. वाचावं कमी पण त्याचं मनन जास्त करावं, खावावं कमी पण त्याचं चर्वण जास्त करावं, बोलावं कमी पण चिंतन जास्त करावं. पण आपल्याला त्याच्या बरोबर उलट आपण मिळवतो. खूप बोलतो, खूप खातो, खूप ऐकतो, कमी करतो सगळं. आणि हा मुद्दा इथं मांडलेला आहे ज्ञानेश्वर माऊलीने. अत्यंत प्रसिद्ध अशी ओळ आहे, तसे ज्ञान जे सांडूनी जाय. असं ज्ञान त्याला टाकून जातं, देव त्याला टाकून देतो. आणि ज्यावेळी देव टाकून देतो ना, ज्ञान म्हणजे देव, ज्यावेळी देव टाकून देतो ना, त्याला कोण विचारणार आहे सांगा भाऊ? कोणीही विचारत नाही. ज्ञान जे सांडून जाये तय ऐशी हे दशा आहे. म्हणून कीजे ते केले नव्हे ज्ञाने विन. काही उचापाटी मोठ्या केल्या तरी ज्ञान नसेल ना तर त्या ज्ञानाला शिवाय अर्थच राहत नाही. ज्ञान हा शब्दाचा अर्थ असा नव्हे की तो वृत्ती ज्ञानातून मिळालेलं ज्ञान, ते भरपूर आहे आपल्याकडं. आपल्याकडे जगाची सगळी माहिती आहे आपल्याकडं. कुठल्या खेळाडूनं कुठल्या ठिकाणी ऑलिम्पिक पदक मिळवली, कुठल्या क्रिकेटरनं किती किती धावा किती साली काढल्या, कुठल्या देशांच्या कुठल्या कुठल्या राजधान्या आहेत, ह्या सगळ्या, ह्या गांधीजींच्या चष्म्याचा नंबर काय होता, ते किती नंबरचे बूट वापरत होते, चंद्रावर दगड आहेत काय, खापऱ्या आहेत काय, पाणी आहे काय, अमुक आहे, हे असली किती ज्ञान आपल्याकडे आहेत. या ज्ञानांचा काडीतका उपयोग आपल्या स्वतःच्या स्वास्थ्यासाठी होत नाही. एकदा फिक्स डोक्यात ठेवलं पाहिजे. आपण कितीही प्रकारचं ज्ञान मिळवू दे, 96% 95%च्या वरती गुण प्राप्त केलेले 10वीत आणि 12वीत होऊन नंतर IT क्षेत्रामध्ये, IT क्षेत्रामधून इंजिनियर झालेली मुलं घटस्फोट घेतात. कारण त्यांच्याकडे सुशिक्षितपणा आलेला असतो, सुसंस्कृतपणा आलेला नसतो. म्हणून 96%चा उपयोग झाला नाही स्वास्थ्यासाठी. हा मुद्दा लक्षात ठेवला पाहिजे. माझ्याकडे कितीही धनसंपदा असली तर ती धनसंपदा माझ्या स्वास्थ्यासाठी मी किती वापरतोय, मी शांत राहावं यासाठी पैसे लागतात काय सांगा बघू? लागत नाहीत. उलट कमी किंवा मोजके असतील तरच शांत आपण राहतो. फार कमी आणि फार जास्त झाले की आपलं बिघडायला सुरुवात होतं. म्हणून मधला बॅलन्स ज्याला राखता येतो ना त्याच्याजवळ ज्ञान शिल्लक राहतं. ज्ञान हा शब्दाचा अगदी विस्तारित असा अर्थ आहे बघा. जीवाला जेव्हा ज्ञान सोडून जातं तेव्हा त्याची दुर्दशा होते, म्हणजे वाईट दशा. आताही ऐशी ही दशा आहे.
दशा हा शब्द चांगली गोष्ट दाखवत नाही, तर तो दैन्य दारिद्र्य दाखवतो. आपल्याला जे दैन्य दारिद्र्य आलेलं आहे, वैचारिक दारिद्र्य जे आहे, ते वैचारिक दारिद्र्य जायला ज्ञानच असायला पाहिजे. आणि वैचारिक दारिद्र्यामुळेच आपल्याला आचारामधलं दारिद्र्य आलेलं आहे. आचार का सुधरत नाही? खूप वेळा आचाराचाच विचार केला जातो, पण आचाराबरोबर विचार अगोदर आले पाहिजेत. आता हे विचार कसे असले पाहिजेत? तर ते बरोबर त्याला आचाराला घेऊन असणारे विचार असले पाहिजेत. नुसते विचार तरी काय कामाचे, आणि विचारावरून केलेला आचार तरी काय कामाचा. खूप गोष्टी अशा आहेत. त्यामुळे ज्ञान जेव्हा सोडून जातं तेव्हा दुर्दशा आयुष्यामध्ये यायला चालू होते. म्हणून काही केलं असेल, जे ते केले नव्हे ज्ञाने विन. कितीही संपत्ती प्राप्त केली, किती मुलांना जन्म दिला, मुलांना किती मोठं केलं, त्यांचे पगार किती आहेत, यावर माझं आतलं बॅलन्स जो आहे तो अवलंबून नसतो. मला हा बॅलन्स टिकवण्यासाठी समजूतदारपणा, शहाणपण, त्याला ज्ञान म्हणतात, हा ज्ञान माझ्याकडे आलं पाहिजे. ज्याला ज्ञान सोडून जातं त्याच्याजवळ काहीच राहत नाही. आणि एका ज्ञानाबरोबर मात्र सर्व काही येत असतं. कारण ज्ञान माझ्याबरोबर राहत असताना सगळ्या संपत्ती निघून जातात. आपल्या आयुष्यामध्ये 3 संपत्ती आहेत, अत्यंत महत्वाच्या तिन्हीच्या तिन्ही आहेत. एक आहे धनसंपत्ती, दुसरी आहे पुण्य संपत्ती, आणि तिसरी आहे ज्ञान संपत्ती. या तिन्ही संपत्ती आपल्या आयुष्यात उपयोगाच्या आहेत. ह्याच्याशिवाय चालत नाही बरं काय आपलं. पण आपण चालवतो, कशाशिवाय चालवतो? आपल्याला पुण्य आणि ज्ञान नसतं तर चालतंय म्हणतोय आपण. आज परिस्थिती तशी आहे, लक्षात घ्या. मला ज्ञानाची काय गरज आहे, मला पुण्याची काय गरज आहे, त्याच्याऐवजी आम्हाला धनाची गरज आहे. त्यामुळे धनसंपत्ती गोळा करण्यामध्येच सगळे व्यस्त आहेत. आणि आपल्या हातातून पुण्य करण्याची संधी निघून जाते, आणि त्याबरोबर पुण्याबरोबर येणारं जे ज्ञान आहे ते ज्ञानही निघून जातं. पण दोन्ही गोष्टी त्यामध्ये आहेत. नुसतं पुण्य तरी काय उपयोगाला येणार आहे? पुढील श्लोकामध्ये आपण बघणार आहोत. विचार जर केला, हे धन्य जे आहे ते आपल्याबरोबर येत नाही. हा मुद्दा काय सांगायचा आहे का? हा संतांनी सांगावा असा आहे का मुद्दा? हा नाही. का रोजच्या माझ्या अनुभवातला आहे. माझ्या संमत असणारी मंडळी निघून जायला लागलेले आहेत पृथ्वीवर. ते काय जाताना त्यांनी धन घेऊन गेले नाही, फार तर पुण्य घेऊन जातील. पण पुण्याला सुद्धा क्षय आहे, धनाचा पण आहे. धन खर्च करावं एक, म्हणजे धनाच्या 3च गती आहेत. भोगावं एक गोष्ट, दुसऱ्याला दान द्यावं दुसरी गोष्ट, नाहीतर सोडून जावं तिसरी गोष्ट. धनाच्या गती 3च आहेत. हा मुद्दा कधीतरी आपण लक्षात घेतला तर आपल्या लक्षात येईल की जे मी कमवायला लागलोय ते माझ्या पोटापेक्षा जास्त असेल. पोटापुरता उदरनिर्वाहाच्या पलीकडे जाऊन मी त्याचा विचार करत असेल तर ज्ञान माझ्याकडे शिल्लक राहणार नाही. आणि ज्ञान म्हणजे आपलं अंतःकरणाचा बॅलन्स, तो शिल्लक राहत नाही. म्हणून विचार करायला पाहिजे. धनाला 3च गती आहेत. भोगायला तरी पाहिजे 2 नंबर चांगली गोष्ट, त्याच्यावरची दान करावं. आणि 3 नंबर नाइलाज आहे, संपतच नाही ना. भोगून किती खाणार आहे, खाऊन खाऊन किती खाणार आहे. डॉक्टरनीच मर्यादा घातलेली असतात. तुला हे चालत नाही, तुला ते चालत नाही, अमुक चालत तमुक चालत नाही, बंद कर बंद कर. मग आहे तो ढीक काय करायचा? सोडून जायचं जाताना. तिसरी गती. अरे मग काहीतरी कर. पहिल्या 2 गतीचा तरी विचार त्या धनाबाबत करतोस का? नाही करत. नंबर 2ची संपत्ती, पुण्य संपत्ती. काहीतरी कुणाला चांगलं वागावं, कुणाशी तरी काहीतरी देवधर्माचं काहीतरी करावं, भगवंताचं नामस्मरण करावं, कुणाला तरी उपयोगी यावं, काय असेल ते दान कुणाला तर द्यावं. ह्या दानातून पुण्याची प्राप्ती होते, आणि पुण्याच्या प्राप्तीमुळे पुढील जन्मामध्ये सुखाची प्राप्ती होते. हा मध्यम मार्ग तरी निवडावा. तो पण निवडत नाही बरेच वेळा. हा मध्यम मार्ग आहे. त्याला स्वर्गप्राप्ती म्हणा ना तर सुखप्राप्ती म्हणा. भूतलावर मृत्यूलोकामध्ये जन्माला आपण आलो तर श्रीमंताच्या घरामध्ये जन्माला येतं असं शास्त्र सांगतं आपल्याला. चांगल्या घरामध्ये आपण जन्माला येतो आणि आपण ते भोग भोगायला आपल्याला मिळतात. म्हणजे पुण्याचा हा फरक आहे. पुण्याचा हा फळ आहे. पण पुण्याचं फळ हे नाशिवंत आहे. पुण्य भोगून संपतं, धन खर्च करून संपतं, पुण्य भोगून संपतं. त्यामुळे पुण्याला क्षय आहे. मग पुण्याला जर क्षय असेल तर पुढचं राहायला शेवटची संपत्ती, तर ती म्हणजे ज्ञान संपत्ती. सगळ्यात श्रेष्ठ कोणती संपत्ती असेल तर ती ज्ञान संपत्ती.
त्याला व्यय नाही, त्याला क्षय नाही, ते खर्च करायला लागत नाही, ते खर्च होतच नाही. खर्च जर केलं तर अधिक त्याचे दुप्पटीनं परत येत असतं. ते ज्ञान कुणाला तरी वाटलं तर ते अधिक आपल्याकडे येत असतं. ते ज्ञान आपल्याला सोडून कुठं जात नाही. धन कुठंतरी बँकेमध्ये असतं, पण ज्ञान माझ्याजवळ असतं. पुण्य कुठंतरी असतं, त्या पुण्याचा क्षय होणार आहे. आणि पुण्य आपल्याला जे फळ देतं ना, ते पुण्य भविष्य काळातलं फळ देत असतं. वर्तमान काळामध्ये आपल्याला धन आणि पुण्य ही फळं देत नाहीत. आपल्याला जे भविष्य काळामध्ये देणार आहेत म्हणजे उधारीचा परमार्थ, उधारीचा आनंद आहे तो. पण ज्ञान हा रोकडा आनंद आहे आपल्याकडे, रोकडा आनंद, उधारीचा नाही. जिथं आपण बसतो त्याच ठिकाणी ज्ञानाची प्राप्ती होते. पण जर ज्ञानच सोडून गेलं तर राहता राहिलं पुण्य, ते पुण्यही असलं तर बरं, राहता राहिलं धन, ते धनही असलं तर बरं, आणि असलं तर त्याचा काय उपयोग नाही. कुठल्याही जड पदार्थाचा उपयोग आपल्या आयुष्यामध्ये होत नाही. म्हणून ज्ञान हा तरल आणि चैतन्य मन असणारी ही शक्ती जर आपल्याकडे आली तर आपण सर्वात सुखी, ज्याला सर्व सुखी म्हणतो आपण, ह्या सर्व सुखाचं केंद्रस्थान आपणच आहोत हे आपल्याला कळतं. हृदयामध्ये राम असता सर्व सुखाचा आराम, भ्रांतीशी काम विषयावरे, कामिक असतात विषयासक्त असणाऱ्यांना या गोष्टीचा पत्ता लागणार नाही. त्यामुळे विषय कितीही भोगले आणि ज्ञानाकडे दुर्लक्ष केलं तर आयुष्यामध्ये दुर्दशा केली, दुसरं काहीही वाट्याला येणार नाही. एकदा आपल्या खुणगाठ बांधली पाहिजे, आपल्या मनानं बुद्धीने एकदा ठरवलं पाहिजे हे असं असं आहे. म्हणून माऊली म्हणतात ज्ञान संपत्ती सर्वश्रेष्ठ आहे, साधन संपत्ती हेची माझे धन, सकळ चरण विठो वाचे. तुकाराम महाराज अभंगामध्ये काय बोलतात बघा, सुरुवातच आहे अभंगाची. कुणाला बघायचं असेल तर बघा पुढचा अभंग, मला काय आठवत नाही. साधन संपत्ती हेची माझे धन, अवघे माझे भांडवल एक विठ्ठल. तुकाराम महाराज काय म्हणतात, आमच्याकडे एकच भांडवल आहे, ज्या भांडवलावर आम्ही ह्या ज्ञानाचा उद्योग करतोय ते भांडवल म्हणजे विठ्ठल आहे. विठ्ठलाचं नाम हे सर्वात मोठं भांडवल आहे, जे आपल्या पुढच्या आयुष्यात उपयोग येईल. समजा जन्म प्राप्त झाला परत, आणि अगदी जन्म मरण तरी घालवू शकते, ते घालवतं. कारण संतांनी जन्म मरण घालवलं ना, हा ज्ञान संपत्तीचा फायदा आहे. पुण्य संपत्ती आणि धनसंपत्ती आपला जन्म चुकवत नाही, आपल्या व्यथा चुकवत नाही, शरीराचे भोग संपवत नाही. पण ज्ञान संपत्ती अत्यंतिक दुःखाचा नाश करून परमानंदाची प्राप्ती करून देतं. म्हणून ज्ञान सर्वश्रेष्ठ आहे. ते जर सोडून गेलं, राहिलं आपल्याकडे काय सांगा, काहीच राहत नाही. जे जाणार आहे ते राहिलं, जे कधीच जात नाही त्याला आपण सोडलं. किती विचित्र गोष्ट आहे बघा. जे माझ्यापासून कधीच जात नाही, जे माझं स्वरूप आहे त्याच्याकडे मी दुर्लक्ष केलं, आणि जे माझ्यापासून जाणारच आहे त्याच्याकडे मी लक्ष देत गेलो. जे माझ्या मृत्यूनंतर माझ्या बरोबर नेता येत नाही ते मी कमवत राहिलो, आणि मृत्यूनंतर माझ्या मृत्यू पश्चात माझा सांभाळ करणारं ज्ञानासारखं दुसरं पवित्र साधन कुठलंही नाही. नाही ज्ञानेन सदृश्य पवित्र मेह विद्यते, असं गीताशास्त्रच आपल्याला सांगतंय. सगळ्यात पवित्र शुद्ध काय असेल तर ते ज्ञान, परमात्म्याचं ज्ञान आहे. आणि ते जर सोडून गेलं तर, म्हणून जे प्राप्त जे करायला लागलोय आपण ते माझ्यापासून दूर जाणार आहे. जे प्राप्त करण्यासाठी धडपडतो, तळमळतो, वेदना कंतो, ते सगळं मला सोडून जाणार आहे. आणि जी गोष्ट माझ्या बरोबर येणार आहे, माझी संगत करणार आहे, अशा ज्ञानाचा मी अव्यय करतो. मग माझ्यासारखा दुर्दैवी कोण असेल सांगा बघू. थोडासा विचार जर करायला लागलो, शांत बसावं आणि हा विचार करावा, आणि काय कमवावं हे लक्षात घ्यावं. काय कमवायला, अरे हे कमवावं लागतं, हे कमवलेलं आहे, ते कमवलेलं खर्च होतं, हे खर्च होत नाही. ते कमवलेलं बरोबर येत नाही, हे बरोबर येतं न कमवता. फक्त त्याची जाणीव असायला पाहिजे. ही जाणीव करून घेतली ना, असा आहे. आणि ते जे ज्ञान आहे ते माझं स्वरूप आहे. ते जे सुख आहे ते सुख मी आहे. तो आनंद ज्याला म्हणतात तो आनंद, आणि तो ते ज्ञान, ते सगळं काही मीच आहे. जी जी परमात्म्याची लक्षणं आहेत ती ब्रह्माची लक्षणं जी आहेत ती सगळी लक्षणं मला लागू पडतात. त्यामुळे मी ब्रह्म आहे, मी सुखरूप आहे, मी सुख आहे,
मी ज्ञान आहे, मला ज्ञान घ्यायचं नाही, मला सुख मिळवायचं नाही, तर मीच सुख आहे, मीच ज्ञान आहे. आणि जर या ज्ञानाचा अवेअर मी करेन तर माऊली म्हणतात तैसे ज्ञान जे सांडून जाये ती ऐशी ही दशा आहे. अशी दुर्दशा आयुष्यामध्ये प्राप्त होते की मृत्यूच्या समयी जाताना रिक्त हस्ते आपल्याला जायला लागतं. का एवढं कमवलं होतं मग ते कुठं गेलं सांगा बघू? का मोकळ्या हाताने मला जावं लागतं? जगज्जेता सिकंदरनं सुद्धा आपल्या अनुयायांना सांगितलं होतं, लोकांना आपल्या जवळच्या, की जाताना माझा तो जो तिरडी बांधायची आहे माझी घेऊन जाणार आहे 4 माणसं, ती 4 माणसं घेऊन जाणारी डॉक्टरच ठेवा, वैद्य पाहिजेत, हकीम, त्याने मला खांदे दिले पाहिजेत. आणि नंबर 2, माझा हात जो आहे तो बांधलेले जे प्रेत असतं त्या प्रेताचे हात असे बाजूला ठेवा. सगळ्या जगाला समजू दे, ज्यानं जग जिंकण्याची महत्वाकांक्षा उरी बाळगली तो जगज्जेता सिकंदर रिक्त हस्ते हे जग सोडून निघालेलं आहे, हे लोकांना कळू दे. आणि नंबर 2, मला वाचवण्यासाठी मला डॉक्टर वाचवतील असं जे वाटत होतं तेही लोकांना कळू दे, म्हणून डॉक्टरांनीच माझं प्रेत वाहून नेलं पाहिजे, ते खांदेकरी झाले पाहिजे. ह्यामधलं एक मूळ जो तत्वज्ञान जे आहे ते तत्वज्ञान आपण घ्यायचं. मी रिक्त हस्ते जाणार आहे ना, मग दुर्दशा आहे का नाही सांगा बघू? रडत जाणार आहे का? उणीव घेऊन जातो, भरून का जात नाहीस? तू पूर्ण आहेस. पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. सगळ्यातलं पूर्णत्व परमात्म्यासारखं तुझ्याकडं आहे आणि तूच पण उणीवाची जाणीव ठेवून तशीच निघून जातोस. सगळ्या उणीवा, सगळी कमतरता, अपूर्णत्व आणि अपूर्णत्वातला शोक, या सगळ्या गोष्टी बरोबर घेऊन मी जातो. अरे बरोबर घेऊन जायचे ते ज्ञान आहे, आणि ते ज्ञान सांडून जाये ती ऐशी हे दशा हो. ही दशा तुला जी प्राप्त झाली, तू ज्ञानाचा अव्यय केलास म्हणून ज्ञान प्राप्त कर. जन्माला आल्यावर जे कृतार्थता देतं ते ज्ञान आहे, धन किंवा पुण्य कृतार्थता देत नाही. म्हणून सर्वात श्रेष्ठ काय असेल तर कॅटेगरी जरी असले तर धन हे मान जो आहे हे सगळ्या जड संपत्ती प्रारब्धाने मिळत असतात. शरीर मी कुणाकडे मागितलं होतं काय? मला मिळालं ना, कारण माझं प्रारब्ध आहे. कुठं जन्म व्हावा, कुणाच्या पोटी व्हावा, कोणत्या प्रांतामध्ये आणि कोणत्या स्थितीमध्ये व्हावा ही माझी मागणीच नव्हती, त्यामधला मी परतंत्र आहे. तरी सुद्धा मला यावं लागलं ना, तसं धन सुद्धा माझ्याकडे येणारच आहे. काम करायची जी प्रेरणा आहे, मला कष्ट करण्याची जी परिश्रम करण्याची प्रेरणा सुद्धा प्रारब्ध देतं. गप बस म्हटलं तर गप बसणार नाहीत माणसं. ते म्हणतात गप बसलं तर मिळेल काय? अरे गप बसून तरी दाखव, गप बसणारच नाहीस तू. अशी प्रेरणा प्रारब्धाची आहे. प्रारब्ध तुला हलवायला लागेल, चालायला लावेल, बोलायला लावेल, आणि त्यातून तुला धनाची प्राप्ती होईल. म्हणून धन प्रारब्धाचे जोडे धन, प्रारब्धाचे वाढे मान, का सोस करशी वाया, भज मना पंढरी राया. त्याचा सोस करू नकोस, भज मना पंढरी राया, तुकाराम महाराज म्हणतात. पंढरी राया म्हणजे ज्ञान, दुसरं काही नाही बरं काय. त्याचं भजन कर, ज्ञानाचं भजन कर. धनाचं भजन करत बसू नकोस, सतत धनाचं भजन. धनाचं भजन म्हणजे काय? मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, माझं असं पाहिजे, माझं तसं पाहिजे. देहासंबंधी ज्या ज्या गोष्टी आहेत त्याचंच भजन आमचं चालू असतं. पण देहाचं तादात्म्य सोडल्यानंतर जे मला काहीतरी सुखप्राप्ती करून देणारं आहे, शांती देणारं जे ज्ञान आहे, त्या ज्ञानाकडचा अवेअर मी करतो की ते वाईट गोष्ट आहे. कधीतरी विचार केला पाहिजे. माऊली म्हणतात हे ज्ञान जर सांडून जाय तैसे ज्ञान जे सांडून जाय. जर ज्ञान सांडून जर गेलं, सोडून तुम्हाला जर गेलं तर अशी ऐशी ही दशा आहे. म्हणून की जे ते केले नव्हे, केलेलं आहे ते केलं नाहीच तुम्ही. मी 4 मुलांना जन्म दिला, मी 2 मुलांना जन्म दिला, मी घर बांधलं, हे केलेलं नाही. की जे हे शून्य आहे हे सांगायचं आहे माऊलींना. मी हेच केलं म्हणून दाखवतोय. माझ्याकडे काय प्रगती कार्ड आहे हो? माझं काय प्रगती कार्ड आहे सांगा बघू? माझ्या प्रगती कार्डामध्ये 1 घर, 2 घर, 1-2 मुलं, घरामध्ये असलेलं सोनं नाणं, 1-4 फ्लॅट प्लॉट काय असतील ते, 1-4-5 गाड्या, 10-15-20 ते मित्र जे खायच्या वेळी येतात तेवढे, इतर वेळी आपल्याला मदत करत नाहीत असे नातलग.
ही माझं प्रगती कार्ड काय, हे जाताना मी घेऊन जाणार आहे. त्यांना मी नको आहे, कुणाला धनाला पण मी नको आहे, घराला पण मी नको आहे, नातलगांना पण मी नको आहे. पण ज्ञान मला म्हणते ये माझ्याकडं आणि माझ्या जवळ राहा असं म्हणत असते. पण आपण त्याचा अवेअर करतो. म्हणून कीजे ते केले नव्हे, केलंय ते प्रपंचाचं केलं म्हणतोस भरपूर, ते केलेलं नाहीस, ते झालेलं आहे, ते मिळणारच होतं. अरे पण जे असाध्य आहे ते असाध्य असलेल्या ज्ञानाची प्राप्ती जर तू केलीस तर तू मोठा संतांसारखा होशील, संतांसारखा सुखानं मरण प्राप्त होईल, सुखानं जगील, सुखानं मरण. माझे सद्गुरू परमपूज्य डॉक्टर काका सांगतात, आनंदानं जगावं आणि जाताना हा आनंदानं जगावं, आनंद इतरांना द्यावा आणि जाताना हे जग सोडताना आनंदानं जावं. आपल्या चेहऱ्यावरती स्मित असलं पाहिजे. भगवान श्रीकृष्णांच्या पायामध्ये जेव्हा पारध्यानं बाण सोडला त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर तसंच हास्य होतं. जेव्हा शिशुपालाचा वध केला, कंसाचा वध केला, तेव्हाही त्यांच्या चेहऱ्यावर तसंच हास्य होतं. पुतनेला संपवलं, पुतनेचा उद्धार केला, त्यावेळीही तसंच हास्य होतं. आणि ज्यावेळी अर्जुनाला भगवद्गीता सांगितली, यशोदेला 14 भुवनं तोंडामध्ये दाखवली, त्यावेळीही तेच हास्य होतं. आपल्याला ह्यातनं काहीतरी घेता आलं पाहिजे बरं काय. ते श्रीकृष्णाचे अवतार झाले की नाही, राम अवतार झाले की नाही, कशाला काय बोलत बसतो आपण, काय कळत नाही आपल्याला. आपल्या ज्ञानाचा विचार सतत आपल्या जवळ असला पाहिजे आणि तोच त्याला केलं म्हणायचं. नाहीतर ह्याला केलं म्हणायचं नाही असं माऊली म्हणतात. की जे ते केले नव्हे कशा विन, ज्ञाने विन. जेवढं 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 ज्ञान सोडून जे केलेलं असेल ते सगळं वाया, जेवढं जेवढं म्हणून केलं असेल. म्हणून पहिलं उद्दिष्ट असलं पाहिजे. एकदा समजलं, श्री गुरूंच्याकडून मार्गदर्शन झालं, शास्त्राने ज्ञानेश्वरीनं आपल्याला सांगितलं असं असं कर, तर दुसरा विचार काही करू नये. पोटापुरता विचार संपल्यानंतर उरलेला विचार ज्ञानाचाच आपला असला पाहिजे. कारण जे म्हणून मी पोट भरण्यासाठी म्हणून करतो, ती पोट भरायची विद्या मला जीवनमुक्ती प्राप्त करून देणारी विद्या नाही. फक्त ब्रह्मविद्या ज्याला म्हणतात ते ज्ञान, ते ज्ञानच फक्त मला मुक्त करू शकतं. म्हणून ज्ञानाशिवाय मुक्त मोक्ष देईल ज्ञान, हे म्हटलेलं आहे. परी ते थारे आयुष्य मन शुद्ध व्हावे. अरे ज्ञान तुझ्याकडेच आहेच, पण ते ज्ञान प्राप्त करण्यासाठी लागलेला अंतःकरण, शुद्ध अंतःकरण ते प्राप्त कर, त्याच्यासाठी धडपड कर. माझं चित्त शुद्ध झालं पाहिजे यासाठी धडपड असली पाहिजे रोजची. फार महत्वाची गोष्ट आहे. मला किती मिळालं आणि माझं नाव कुठं होतं ह्या धडपडीमध्ये चित्तशुद्धी व्हायची राहून जाते. एकदा चित्तशुद्धी झाली की ज्ञान ते आपोआप प्रकट व्हायला लागतं. अंतःकरणामध्ये 4थ्या अध्यायामध्ये आपण बघितलं आहे, श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परं, काय वर्णन केलेलं आहे श्लोकामध्ये. शेवटी श्लोक आहे तुम्हाला वाटते 4थ्या अध्यायामध्ये, अतिशय सुंदर ज्ञान कसं प्राप्त होतं. म्हणून या गोष्टीचा विचार केलास तर ज्ञानाशिवाय काही जे जे करशील ते सगळं व्यर्थ आहे. म्हणून त्याप्रमाणे जीवाला ज्ञान सोडून जातं तेव्हा त्याची अशी दशा होते, कुणासारखी, मागच्या ओवीत दिलेल्या आंधळ्यासारखी. एका ग्रासा एका अन्नासाठी अंध धावत आहे किरीटी. अरे धाव बाबा, परंतु आढळला चिंतामणी पाये लोटी आंधळेपणे. हे ज्ञानाचं चिंतामणी समोर असतं, तू लोटतोस आणि धन प्राप्त करायला जातोस. इकडं ज्ञान आहे, ते ज्ञान राहिलं बाजूला आणि धनाकडे जातोस. आंधळ्यासारखी स्थिती झालेली आहे. आणि म्हणून आत्मज्ञानाशिवाय अन्य विचार व्यर्थ ठरतात. कारण कृतार्थ करणारी एकच विद्या आहे, ती ब्रह्मविद्या. पण दोनच विद्या आहेत. एक पोट भरायची विद्या, समर्थ म्हणतात, ही पोट भरायची विद्या आहे. मला काहीतरी बनवता येतं, काहीतरी करता येतं, मी शिक्षक आहे, मला शिकवता येतं, मी वकील आहे, मला वकिली करता येतं, मी डॉक्टरी विद्या, माझ्याकडे वैद्य आहे, वैद्यकीय क्षेत्रातली विद्या आहे, ते मी करतो. ही सगळी पोट भरायची विद्या आहे. याचा उपयोग दुसऱ्यासाठी कुठला होतोय का सांगा? होईल, त्यातून समाजसेवा होईल, आणखीन काय होईल, हा भाग वेगळा. पोट भरायची विद्या म्हणतात. एकच आहे, ती विद्या मुक्त करते. श्रुतीचंच वर्णन आहे, जी विद्या मुक्त करते ती ब्रह्मविद्या आहे.
आणि तिसरी एक आहे ती अविद्या आहे, ती बंधनात टाकणारी आहे. आम्ही अविद्येमध्ये राहतो आणि अविद्येमध्ये राहिल्यामुळं ब्रह्मविद्येपासून पारख होतो. अविद्येत राहूनच पोट भरायची विद्या येते. पोट भरायच्या विद्येनंच अविद्या परत बळकट व्हायला लागते. आता अहो, पोट भरायची विद्या काय शिकायची नाही काय? मग शिकायची, पण पोट भरल्यानंतर दुसरे ब्रह्मविद्येचा नाद करायला पाहिजे ना. आपण तो करत नाही, म्हणून अविद्येच्या बंधनामध्ये सतत राहत असतो. म्हणून भगवंताला, परमेश्वराला समोर न ठेवता जे जे म्हणून काही करणं जे आहे ते व्यर्थ आहे. म्हणून कामाच्या सुरुवातीला भगवंताचं नाम घ्यावं, मध्यामध्ये सुद्धा भगवंताला ठेवावं आणि अंती सुद्धा त्याच्या नामानंच उपसंहार आपल्या कर्माचा करावा. असं सगळं जे शास्त्र सांगतंय त्याचं कारण ते आहे, सतत भगवंताला पुढं ठेवायचं, भगवंताला मध्यस्थ करायचा सगळ्या बाबतीमध्ये आणि सगळे विषय मग भोगायचे. भगवंताच्या माध्यमातून विषय भोगायचे. काय लक्षात ठेवायचं? माध्यमातून म्हणजे त्याच्या आठवणीत विषय भोगायचे. विषय भोगण्याला बंधन नाही आहे. विषय भोगल्याशिवाय माझं निर्वाह होणार नाही ना. मग निर्वाह होण्यासाठी मला विषय भोगावे लागतील, पण त्याला मध्यस्थ करा ना. त्याला ज्ञानाशिवाय कसं होईल सांगा बघू. म्हणून ज्ञानाचा विचार सोडून अज्ञानात केलेलं कर्म हे उपयोगाला येत नाही. हे अधिक धन कमवण्याचा नाद हा अज्ञानातला मार्ग आहे ना, आणि तोच जर सारखा करत बसलो तर आपण. म्हणून एखाद्या आंधळ्याच्या हातामध्ये जर सुवर्ण मुद्रा किंवा चिंतामणी दिला तर त्याला त्याचं ज्ञानच नसतं. आणि कित्येक जन्म झाल्यानंतर आपल्याला विचार करायला पाहिजे, किती जन्म माझे झाले असतील, किडा मुंगी कुत्र मांजर झुरळ वगैरे झाले असतील. तर अनेक जन्मानंतर नरदेहाची प्राप्ती झालेली आहे. आणि याचा खरा उपयोग जो आहे तो ज्ञान प्राप्तीसाठी जर झाला नसेल तर तो देह जन्माला येऊन वाया गेला, असा दुसरा काही उपयोग त्यातून म्हणता येत नाही. काय अर्थ उपयोग झाला? खाल्लं आणि आहार निद्रा भय मैथून या चारच मुद्द्यावर सगळा संसार थाटला, अन्य काहीच केलं नाही. पण ही चारही गोष्टी सगळ्या पशुपक्ष्यांच्याकडं आणि प्राण्यांच्याकडे सुद्धा आहेत. सगळ्यांच्याकडे आहे ते. आहार घेतात, निद्रा घेतात, त्यांना भय आहे, त्यांची मुलांची उत्पत्ती तेही करतात, ते मुलांना जन्म देतात, मी मुलांना जन्म दिला, मी खातो जेवतो ती खातात, त्यांनाही भीती आहे, त्यांना झोप आहे, मला झोप आहे, भीती आहे. त्याच्यातनी माझ्यात फरक कोणता आहे? तो फरक ज्ञानाचा असला पाहिजे. जर ज्ञान प्राप्त असेल तर मी वेगळा ठरलो. मला जर या सृष्टीतून एक चैतन्यमय असा अनुभव जर घ्यायचा असेल तर तो ज्ञानाशिवाय येणार नाही. म्हणून ज्ञान हे श्रेष्ठ आहे. माऊली म्हणतात 4थ्या अध्यायामध्ये उभी होऊन गेल्या बघा, शून्य जैसे ग्रह का चैतन्य विन देह तैसे जीवित ते समूह ज्ञानहीना. ज्ञानहीन जे असतात ना त्यांचं जीवन म्हणजे मोहात अडकलेले असतात. शून्य जैसे ग्रह, जसं एखादं ग्रह स्मशानासारखं असतं. चैतन्य विन देह, जसा एका देह प्रेत आहे त्या प्रेतासारखं तसं आपलं आयुष्य प्रेत आहे, तसलं आपलं आयुष्य स्मशान आहे जर ज्ञान नसेल तर. म्हणून ज्ञानाशिवाय जे जे कर्म घडेल ते चुकीचंच होईल. म्हणून परमात्म्याच्या ज्ञानाशिवाय उपासना सुद्धा व्यर्थ जाते, लक्षात घ्या. म्हणून ज्ञान हा उद्देश ठेवून परमात्म्याला जाणावा, स्वतःला जाणावं. जे जे काही करायचे ते ज्ञानाला समोर ठेवून करावं, भगवंताला समोर ठेवून करावं. तैसे ज्ञान जे सांडून जाये तै ऐशी ही दशा आहे. म्हणून कीजे ते केले नोहे ज्ञाने विन. पुढे एक सुंदर दृष्टांत 306 नंबरच्या ओळीमध्ये दिलेला आहे बघा. आंधळ्या गरुडाचे पांख आहाती ते कवन उपयोगा जाती तैसे सत्कर्माचे उपखे ठाती ज्ञाने विन. 2 ओव्या ज्ञानाचं महात्म्य सांगणार आहेत बरं काय. वास्तविक त्यावरील श्लोकाशी याचा काही संबंध नाही. हे मुक्त चिंतन आहे, माऊलींचं मुक्त चिंतन आहे आणि आपल्यासाठी उपयोगाचं आहे. कारण तर भाषांतर असतं ते आपण भागवद्गीतेमध्ये बघतोच, ते ज्ञानेश्वरीने केलेलं. पण ज्ञानेश्वरीच्या भगवद्गीतेच्या भाषांतराखेरीज हे पुढचं असलेलं जे वर्णन आहे माऊलीने केलेलं व्याख्यान, ते फार उपयोगाचं असतं. त्यातल्या ह्या 2 ओव्या आहेत. आंधळ्या गरुडाचे पंख आहे. गरुड केवढा मोठा बलवान असा पक्षी आहे बघा. सगळ्या पक्षामधला बलवान उंच भरारी घेणारा पक्षी म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. असा गरुड भगवान विष्णूंचं महान वाहन आहे. एवढं मोठे पण त्याला दिलेलं आहे. तर आंधळ्या गरुडाचे पंख असले
आंधळ्याला गरुडचे पंख असले, जरा भाषांतर वेगळे बघा, तर ते कोणत्या उपयोगाला जातात सांगा. म्हणजे एखाद्या व्यक्तीनं शब्द अर्थ करताना कसा केलाय बघा. एखाद्याला आंधळ्याला गरुडाचं पंख जरी लावलं तर तो उडून उडून काय करेल सांगा. डोळेच नाही, उडणार कसं सांगा. डोळेच नाही, तसं ते कोणत्या उपयोगाला जातात. त्याप्रमाणे दुसरा एक अर्थ आपण घेऊया. गरुड हा पक्षी आहे, उंच भरारी घेणारा पक्षी आहे, पण तो आंधळा आहे. तर त्याचा उपयोग काय होईल. कुठं भरारी घेईल सांगा बघ. तो घेणारच नाही. ते कवन उपयोगा जाते, ते कोणत्या उपयोगाला जातात. तैसे सत्कर्माचे उपखे ठाती. उपखे म्हणजे उचापती, खटाटोप, सगळ्या हालचाली खटाटोप म्हणतात त्याला. उपखे ठाती. उपखे ठाती ते ज्ञानामधून कोणत्या सत्कर्माचं श्रम शिल्लक राहतात. कुठली गोष्ट शिल्लक राहते सांगा. डोळे नसतील तर गरुडाची काय किंमत राहते. म्हणून आंधळ्या गरुडाचे पंख आहेत, ते कोणत्या कामाला येणार. त्याप्रमाणे यथार्थ ज्ञाना वाचून केलेली सत्कर्म सुद्धा, फार खोचक शब्द माऊलीने वापरलेला आहे, सत्कर्माचे उपयोगी ठाकते. सत्कर्म सुद्धा उपयोगाला येत नाही. म्हणजे मागच्या ओळीमध्ये आता आपण बोललो, ज्याला पुण्य पकवणं हे सत्कर्म आहे. पण ते सत्कर्म सुद्धा पुण्यच देऊन जातं ना. आणि पुण्य मला जन्ममरण थांबवू शकत नाही. पाप जसं माझं जन्ममरण थांबवू शकत नाही, तसं पुण्य हे थोडंसं न कळत पापच आहे. पुढे आपण बघणार आहोत. म्हणून जे कुणाला उपयोगाला आहे, सत्कर्म सुद्धा उपयोगीचे नाहीत. म्हणजे सत्कर्मातून मिळालेली पुण्य सुद्धा उपयोगाला नसतात, क्षय होतो त्याचा, म्हणून त्याचा उपयोग होत नाही. गरुडाला उंच भरारी घेता येते, त्याला पंख पण मिळालेले आहेत आणि त्याला ओढण्याची कला आहे, सामर्थ्य उपजत आहे. पण डोळे नसतील तर ती कला आणि सामर्थ्याने पंख काय कामाचे सांगा. माझ्याकडे धन आहे, संपत्ती आहे, घरदार आहे, हे आहे, ते आहे, सगळंच आहे माझ्याकडं. डोळे नाहीत म्हणजे ज्ञान नाही. डोळे हा शब्द ज्ञानासाठी वापरलेला आहे. आणि पंख सामर्थ्य किंवा काय म्हणतात भरारी, उंच भरारी घेत नाही त्याला, त्याला पंख पण आहे, उडण्याची कला आहे. माझ्याकडे कला आहे का नाही. मी जीव आहे, ब्रह्मरूप होण्याचं माझ्याकडे सामर्थ्य आहे. गरुडाला जसं उडण्याची कला ठाऊक आहे आणि सामर्थ्य पण आहे, तसं माझ्याकडं आहे. पण ज्ञानाचे डोळे नसतील ना तर याचा काही उपयोग गरुडाला जसा होत नाही, तसं माझं आयुष्य फुकट जाणार आहे जर मी ज्ञानाचे डोळे नाही वापरले तर. म्हणून तसं म्हणलेलं आहे की परमेश्वराने आपल्याला एवढा मोठा देह दिलाय की नाही. गरुडाला जसा देह असतो तसा भगवंताला जाणण्यायोग्य असं अंतःकरण सुद्धा मला दिलेलं आहे. जाणता येतं. मन बुद्धी चित्ताच्या द्वारे मी चित्तशुद्धीतून मी भगवंतापर्यंत पोहोचू शकतो. पण भगवंताला जर जाणलं नाही तर त्या देहाचा उपयोग काय सांगावं. आला आणि गेला आणि पृथ्वीला भार ठरला नुसता, ज्ञानाशिवाय भगवंताला न जाणताच गेला. कारण जसं आपण कुत्रं दिवसभर चालतंय आपण म्हणतोय ना, कुठं जाते सांगा. ते कुठंच जात नाही, कुठं पोचतच नाही. त्याच्या वाट्याला फक्त श्रम येतात. तसंच म्हणलेलं आहे. तैसे सत्कर्माचे उपयोगी ठाती ज्ञाने विन. त्याला काय मिळते सांगा. का भाकरी का तुकडा, त्याला माहिती आहे पुढं काहीतरी मिळणार आहे. नाही, ते सहजच चालत असते. आणि चालते चालते अनेक किलोमीटर चालते, पण चालायचं म्हणून चालते. आमचं तसं जगायचं म्हणून जगायचं चालू आहे का, हा मुद्दा आहे. मरण येत नाही तोपर्यंत जगायचं. बाकी उद्देशच जगण्याचा आणि जीवनाचा उद्देशच काय नसेल, परमात्मा प्राप्ती हा सर्वश्रेष्ठ उद्देश जर आपण देहात नरदेहात येऊन जर ठेवला नसेल तर या नरदेहाची किंमत आहे तरी का. केली झाली तर किंमत होते. कारण हा नरदेहाची निकारणे सच्चिदानंद पदवी घेणे हे खरं आहे. पण देहायशी ओखटे पृथ्वी माझी नसे कोटे. देहायशे ओखटे पृथ्वी माझी नसे कोटे असं नाथ महाराज म्हणतात. देहायशे गोमटे पाहताना भेटे त्रैलोकी. अरे देह गोमटा आहे असं त्रैलोकात कुणाला देह नाही असला. देवांचे देह सुद्धा क्षय होणारे आहेत आणि पशुपक्ष्यांचे सुद्धा तसे आहेत, उपयोगाचेच नाही. देवांनाही मुक्ती मिळत नाही आणि नीच योनीमध्ये सुद्धा मुक्ती मिळत नाही. फक्त मध्ययुगनी जी मनुष्याची आहे तिथंच फक्त मुक्तीचा विचार केलेला आहे. आणि तो जर सोडला तर, म्हणून ज्ञानाशिवाय केलेली सत्कर्म देखील यथार्थ फळ प्राप्त न होता उलट पुढील जन्माला कारणीभूत होतात. सत्कर्म केली बरोबर आहे, पण पुण्याचं फळ म्हणून सुख मिळेल पुढील जन्मामध्ये, पण जन्म चुकला काय नाही. म्हणून सत्कर्म पुण्य सुद्धा पुढील जन्म देण्यास कारण होतात.
मग यज्ञ केलं, दान केलं, तप केलं, ही सत्कर्म आहे. अगदी काही न करण्यापेक्षा आणि वाया जाण्यापेक्षा पुण्य कमवावं, मात्र जरूर पुण्य कमवावं. हा मध्यम मार्ग आहे. परंतु माऊली मात्र हा मध्यम मार्ग निवडत नाहीत. त्यातले सुद्धा अडथळे सांगतात. फक्त परमेश्वर प्राप्तीच्या उद्देशानं जर ही कर्म जर केली आपण, दान पुण्य वगैरे, तरच चित्तशुद्धीधारे ती मोक्षास कारण होतात, अन्यथा होत नाहीत. त्यामुळे कीर्ती मिळावी म्हणून केलेलं अन्नदान, बडाई मोठेपणा मिळवण्यासाठी केलेल्या तीर्थयात्रा, विशेष सुखासाठी केलेली अनुष्ठानं आणि नावलोकीसाठी केलेला दान धर्म पुढील जन्म देण्याचंच कारण ठरतो, अन्य काही नाही. ज्ञाने विन सगळे उपके ठाती, ज्ञाने विन यथार्थ ज्ञानानंतर होणारं कोणतंही कर्म वाया जात नाही. म्हणून दान करताना सुद्धा फार विचारपूर्वक करायला पाहिजे. तैत्तरीय उपनिषदामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. तैत्तरीय उपनिषद सांगते की दान कसं असायला पाहिजे. श्रद्धया देयम, अश्रद्धया अदेयम, श्रिया देयम, रिया देयम, भिया देयम, संविदा देयम. फार सुंदर श्लोक आहे आणि विचार करण्यासारखा आहे. विचार म्हणजे का? श्रद्धेनं द्यावं. श्रद्धया देयम, देतोय काय आपण सांगा. दान कधी होईल माहिती आहे? चांगलं दान कसं आहे, जे ज्ञानाला उपयोगी पडेल ते श्रद्धेनं दिलेलं असेल, अश्रद्धेनं नको. आपल्याला शोभेल असं ज्ञान द्यावं. श्रिया देयम, मी आहे मोठा श्रीमंत आणि द्या लावलो 5 रुपये कुणाला तरी तर, म्हणून श्रिया देयम, ऐश्वर्याला शोभेस दे. रिया देयम, लज्जापूर्वक दे. लाज का वाटली पाहिजे? मी वास्तविक याला जास्त द्यायला पाहिजे होतं, मी याला कमी द्यायला लागलोय, याची लाज वाटली पाहिजे. याला दान म्हणतात. हे दानाचं तत्वज्ञान कधीतरी आपण लक्षात ठेवलं तर माझी पाठी लागली पाहिजे मंदिरामध्ये. आणि विठ्ठलाच्या आणि रामाच्या डोक्यावरती मी दिलेला सोन्याचा मुकुट चढवा. काय देवाचं प्रारब्ध लिहा आणि त्याच्यावर नाव लिहा म्हणते माझं त्या मुकुटावर. हा देवाचं विधिलिखित लिहायला घेतोय का काय? का देवाचं नशीब लिहायला जातोय का काय? त्या मुकुटाच्या द्वारे मुकुटावर आपलं नाव लिहा म्हणतोय. आता हे कसलं दान आहे? श्रद्धेया देयम आहे काय? कुठला आहे? ऐश्वर्याला लज्जापूर्वक दे म्हणतात. भय मान, भीती वाटली पाहिजे की मी देतोय हे कमी आहे, मला तर भीती वाटायला लागली, लाज वाटायला लागली पाहिजे. मित्रत्वासाठी दे, गाजावाजा करू नको. असले दान तरी आपल्याकडून पुण्य घडतात का? नाही. म्हणून ही पुण्य आणि सत्कर्मे मला पुढील जन्मात कारणीभूत होतात. ही ज्ञाने विन सगळी व्यर्थ जातात. 2 ओव्या अत्यंत चिंतनशील आहेत. आपण पुन्हा पुन्हा त्याचं चिंतन करावं, दोन्ही ओव्यांचं. हा श्लोक आता आपण 19 नंबरचा इथे संपवलेला आहे. उद्याच्या चिंतनामध्ये आपण 20 नंबरच्या श्लोकावरती विचार करू. पुंडलीक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठला विठ्ठल जय हरी. विठ्ठल 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 जय हरी. विठ्ठल विठ्ठल.